नंतर बिर्याणी मसाला, हळद, धने पावडर, प्रवीण मसाला हे सर्व मसाले टाकून घ्यायचे. त्यानंतर घरगुती मसाला असतो ना आपल्याकडे, तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ना चिकनमध्ये फ्रेश दही ना ते पण ॲड करून घ्यायचं आहे. किती मोठं आपण मस्त दही घ्यायचं, दह्याने पण एकदम छान टेस्ट येते. आणि त्यामध्ये मीठ पण मी ॲड केलं आहे. आणि मग छान पुदिना आणि कोथिंबीर पण टाकून घेतली आहे. आणि मग मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे माझं बाळ आहे, त्याला तिखट लागन त्यामुळे ना मी पन्नी घेतली आहे हातामध्ये घालून आणि त्याने मिक्स केलं आहे छान. त्यानंतर कढाईमध्ये ना तेल तापत घातलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता टाकून घेतला आहे. कांदा मस्त लाल होऊपर्यंत ना मस्त भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेतलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि छान असं आहे ना मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना ते सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आणि छान आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे मिक्सचर. आपण जर दम बिर्याणी अशी जर केली ना तर जास्त छान लागते असं मला वाटतं. कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेतल्यावर एकदा तुम्ही अशी नक्की ट्राय करा. त्यानंतर त्यामध्ये पण मी थोडी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलं आहे. छान असं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्सचर आहे ना एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी ते हलवून घेतलं आहे. आणि हो यामध्ये ना पाणी आपण आहे ना जादा नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. एकदा त्याचं पाणी सुटतं चिकनला, ते सुटलं की त्यामध्येच थोडा वेळ हलवून घ्यायचं, थोडंसं शिजून द्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आहे ना पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर त्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत 2-3. मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे त्यामध्ये आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. 2 शिट्ट्यामध्ये छान शिजून जाते. त्यानंतर इथे पाणी घेतलं आहे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये थोडे आपले खडे मसाले ॲड केले. खडे मसाले ॲड केल्यानंतर आहे ना भिजवलेला तांदूळ आहे ना तो पण मी यामध्ये टाकून घेतला आहे आणि एक 80% ना तांदूळ शिजून घ्यायचा. जास्त शिजून नाही द्यायचं कारण की आपल्याला त्याला दम द्यायचा आहे ना त्यामुळे. तर मग असं मस्त तांदूळ शिजून घेतला आणि एका ताटामध्ये ना मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर तो तांदूळ काढून घेतल्यानंतर आहे ना त्याच पातेल्यामध्ये ना मी दम देण्यासाठी चिकन आहे ना खाली टाकून घेत आहे. त्यानंतर सर्वात आधी ना खाली मी चिकन टाकून घेतलं आहे 1 लेयर. मस्त चिकन या असं असलं की खाली पण लागत नाही, थोडासा रस्सा असले का त्यानंतर. आणि त्यानंतर मग वरतून राईस टाकून घेतला आहे. राईस चिकन राईस असं आपण टाकून घ्यायचं. एकदा मस्त राईस मी लावून घेते सर्कल. आणि त्यावरती ना त्यानंतर मी भाजलेला कांदा असतो ना तळलेला तो पण टाकून घेतला आहे. त्याने पण खूप छान टेस्ट येते. आणि परत चिकन टाकून घेतलं आहे आणि त्यावरती मग मी परत तांदूळ टाकून तांदूळ बोलते शिजलेला जो राईस होता तो ॲड करून घे. असेच आपल्याला 2-3 लेयर करून घ्यायचे आहेत राईस. आणि त्यानंतर वरतून डबल मी कांदा आणि कलर पण फूड कलर असतो ना तो ॲड करून घेतला आहे की त्याने मस्त कलर येईल तांदळाला. आणि वरतून पण कोथिंबीर टाकून आणि पुदिना पण टाकला होता बारीक करून, तो ॲड करून घेतला आहे. आणि त्यानंतर आहे ना वरतून ताट ठेवलं होतं मी मोठं दम देण्यासाठी. मग छान असा आहे ना बिर्याणीला दम देऊन घेतला आणि ही अशी मस्त बिर्याणी ना रेडी झाली होती. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. बाय.